नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लावण्याची नाटकं सुरू आहेत. लावण्या म्हणत असते की प्लीज मला माफ कर, मी खरंच चुकले, माझ्याकडून जी चूक झालेली आहे त्याच्यासाठी माफ कर. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही, अजिबात नाही जमणार हे सगळं, कारण हे सगळं जे काही केलेलं आहेस ना, तू जाणून बुजून केलेलं आहे, हे आम्हाला माहिती आहे, असं म्हणत अर्णव तिला बोलत असतो. तेव्हा लावण्याला म्हणत असतो की जा, आत्ताच्या आत्ता निघून जा इथून, इथे थांबायची अजिबात गरज नाही. असं जेव्हा अर्णव लावण्याला म्हणतो तेव्हा लावण्या म्हणते की हो, जाणारच आहे मी आणि जाणारच आहे, असं लावण्या ओरडून सांगत असते. कायमची जाणार आहे इथून, या जगातून परत कधीही तुझ्या समोर येणार नाही. आता मात्र वल्लरीमध्ये तोंड घालते आणि बोलायला लागते की अर्णव, अरे समजून घे ना, चूक झाली तिच्याकडून, तिनं माफी मागते तर सोड ना विषय. परंतु अर्णव मात्र ऐकायला तयार नसतो. अर्णव म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही तिनं जी चूक केलेली आहे त्या चुकीची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे, तिनं हे सगळं करायलाच नको होतं. तेव्हा मात्र लावण्या ईश्वरीकडे म्हणते, पाहते आणि म्हणू लागते की ईश्वरी तू तरी सांग ना, तू सांग ना या सरला, कारण माझ्याकडनं चूक झाली, मला मान्य आहे, मी त्या चुकीसाठी माफीही मागते, पण प्लीज असं नका करू, माझ्याशी संबंध नका तोडू, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र मामा म्हणत असतो की कळते का तुला तू काय केलेलं आहेस? नाही, तुला कळत नसेल तर तुला या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की तू किती चुकीची वागलेली आहे, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा आकाश सुद्धा म्हणत असतो की हे बघ लावण्या, तू चुकलेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा तुला झालीच पाहिजे, असं आकाशचंही म्हणणं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र तिथे राकेश उभा असतो, पाहत असतो, कारण त्याला माहिती असतं की पुढे काय करायचं आहे आणि त्यांनी सगळा प्लॅन सेट केलेला असतो, त्या पद्धतीने त्यांचं सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अंजली सुद्धा तिथे पाहत असते. अंजली सुद्धा म्हणते की नाही, काहीही झालं तरीही लावण्या, तुझी चूक केलेली आहे त्या चुकीला माफी नाही. आता मात्र ईश्वरीच्या पुढे लावण्या हात जोडू लागते आणि म्हणू लागते की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, एकदा माफ करून टाका. आता मात्र ईश्वरी असं म्हटल्याबरोबर अर्णव म्हणतो की हो, केले मी तुला माफ, फक्त मी सिंदूरने सांगितले म्हणून, अन्यथा मी तुला कधीच माफ करणार नाही, असंही अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता मात्र ईश्वरी तिथंच उभी असते. अर्णव निघून जातो, कारण अर्णवच्या मनातून लावण्या पूर्णपणे उतरलेली आहे आणि इकडे ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहत असते. परंतु अर्णवला ईश्वरीच्या मनाचा मोठेपणा दिसलेला आहे. ईश्वरीने एका क्षणात तिला माफ करून टाकलेलं आहे आणि सांगितलंय की सोडून द्या सर. मग जेव्हा आता अर्णव रूममध्ये असतो, ईश्वरी अर्णवच्या पाठोपाठ येते आणि बोलू लागतात दोघंही. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, कळतंय मला. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की अगं पण तिनं चूक केवढी मोठी केली होती, तू तिला माफ करायला का सांगितलंस? तेव्हा मात्र ईश्वरी म्हणू लागते की सर, तिनं चूक केलेली होती हे मलाही माहिती होतं, पण तुमच्या लक्षात येतंय का, अहो तिनं तुमच्यावरती प्रेम होतं, तुमच्या नावाची हळद तिला लागली होती, तिचं लग्न तुमच्यासोबत होणार होतं, अचानक हे सगळं घडलं, अचानक तुमचं लग्न माझ्यासोबत झालं, मग तिला या गोष्टींचा त्रास होणार नाही का? आपण तिची मनस्थिती समजून घ्यायला पाहिजे ना, आणि तिचं तुमच्यावरती प्रेम आहे आणि म्हणून तर तिला दिल आणि दिमाग या गोष्टीतला फरकच कळत नाहीये, नक्की कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. बघा ना तुम्ही, तुमच्या लक्षात येतंय का, तिनं तुमच्यावरच्या प्रेमापोटी हे सगळं करते, मग आपण त्या व्यक्तीला माफ करायला नको का? अर्णव म्हणतो पण तू विसरतेस, तिनं जी चूक केली ना ती खूप मोठी केलेली आहे. आणि ईश्वरी इकडे सांगू लागते की प्रेम ही कल्पना खूप छान आहे सर, तुम्ही बघा ना, म्हणजे प्रेमात पडलेला माणूस अगदी वेड्यासारखा एखाद्यावरती प्रेम करत असतो आणि जेव्हा समोरची व्यक्ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही तेव्हा त्या माणसाची अवस्था काय होत असेल, याचा विचार केलाय का तुम्ही? तुम्ही बघा, एकदा विचार करा, असं म्हणत ईश्वरी अर्णवला सांगत असते. तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव दोघंही बोलत आहेत. तेव्हा अर्णव ईश्वरीचं बोलणं ऐकतच राहतो. ईश्वरीला म्हणत असतो की खरंच मी सिंदूर, तुझं बोलणं ना ऐकतच राहावं वाटतंय, पण मला सांग, प्रेमात पडलेस का कधी कोणाच्या? असं जेव्हा अर्णव एक तेडे सांगू लागतो तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते काय? तेव्हा अर्णव म्हणतो की प्रेमात पडलेस का कधी कोणाच्या? आणि अर्णव शांत राहतो. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि त्याच वेळी अर्णव ईश्वरीला विचारत असतो. ईश्वरी मात्र शांत राहते. अर्णवला माहिती आहे की ईश्वरीचं उत्तर काय असणार आहे.
म्हणून तर अर्णव तिच्याकडे पाहून शांतच राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते. तेव्हा अर्णव म्हणतो की खरंच बघ एकदा प्रेमात पडून, असं अर्णव ईश्वरीला सांगतो. तेव्हा मात्र ईश्वरी आता अर्णव तिथून निघून जातो एवढं बोलून. ईश्वरी मात्र पाहत राहते. अर्णवच्या डोक्यात नक्की काय चालू आहे हे ईश्वरीला माहीत नसतं. परंतु ईश्वरीला खूप छान वाटत असतं आत्ता अर्णवने जे सांगितलेलं आहे ते. आणि मग ईश्वरी अर्णवला आठवू लागते जेव्हा पहिल्यांदा ईश्वरीला घेऊन अर्णव लग्नानंतर तिच्या घरी चाललेला होता. त्यावेळचा प्रसंग आठवतो. त्यानंतर ईश्वरीला त्याने गुलाबाचं फूल दिलेलं असतं, तो प्रसंग आठवतो. आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव जेव्हा दिवाळीची सजावट घरामध्ये करत होते तेव्हाचा प्रसंग. त्याचबरोबर रूममध्ये अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तू वरती झोपायचं आहे. आणि त्यावेळेस त्याने जी ब्लँकेट ओढलेली असते तेव्हा अलगदपणे ईश्वरी अर्णवच्या मिठीत आलेली असते. असे अनेक प्रसंग ईश्वरीला आठवत असतात. त्यासोबतच दोघांनी केलेला डान्स म्हणजे कोजागिरीच्या वेळेस रात्र जागवायची असते, जागर करायचा असतो. पण ईश्वरीला तर झोप येत होती, सकाळी लवकर उठलेली होती, सगळी कामं तिनं केलेली होती आणि तिला झोप येत होती. म्हणून अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एकत्र केलेला डान्स, अर्णवने तिच्यासाठी घेतलेली मेहनत, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र तिला तोही प्रसंग आठवतो. त्यावेळेस मात्र तिच्या देवीचा जागर करायचा होता, त्यावेळेचा तो प्रसंग. सगळ्यांसोबत अर्णव आणि ईश्वरी जे देवीचं गाणं म्हणून हे केलेले असतात. त्याचबरोबर त्या बायका आलेल्या होत्या अर्णववरती हल्ला करण्यासाठी. तेव्हा अर्णवने त्या बायकांना टच न करता ईश्वरीच्या मदतीने तो हल्ला परतवून लावलेला असतो. त्यासोबतच या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि ती लाजू लागते. म्हणजे ईश्वरी ही अर्णवच्या खरंच प्रेमात पडले ही गोष्ट इथं पुढे येते. आता लावण्य आणि वल्लरी लावण्याला घेऊन तिच्या रूममध्ये आलेली असते आणि लावण्याला बोलत असते, तुला कळतंय का आपला प्लॅन काय आहे आणि तू काय केलंयस? त्या ईश्वरीची माफी मागितली, ईश्वरीचे पाय धरले, तुला लक्षात येतंय का हे सगळं काय केलंयस तू? तेव्हा लावण्य म्हणत असते की हो. मग ती म्हणत असते आपल्या प्लॅनचं काय झालं? सोडलास का तू? म्हणजे बंद केलेस का तुझ्या डोक्यातले जे विचार चालू होते ते? कळतंय का तुला मी काय सांगते ते? असं वल्लरी तिला सांगू लागते. तेव्हा मात्र लावण्य म्हणत असते की मामी, अजिबात मी माझा प्लॅन सोडलेला नाही आणि मी काहीही वेगळं करणार नाही, असं आवर्जून ती मामीला सांगत असते. तेव्हा मात्र अगं पण ती म्हणते तू काय केलेस, तुला माहिती आहे का हे सगळं का केलंस तू असं असं म्हणत ती बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे लावण्य म्हणत असते की काहीही झालं तरीही आपला प्लॅन जो आहे तो ऑनच राहणार आहे, आपला प्लॅन बंद नाही केलेला. तेव्हा मात्र लावण्य सांगत आहे तेव्हा ती म्हणत असते की अहो तुम्हाला माहिती आहे का ASR माझ्यावर किती चिडला होता आणि त्याचा राग काढणं ही साधी गोष्ट नव्हती आणि त्यासाठी मला हे सगळं करावं लागलेलं आहे. जर मी हे केलं नसतं तर मात्र ASRचा राग अजिबात गेला नसता आणि मग गोष्टी अवघड झाल्या असत्या. तेवढ्यातच राकेश तिथे येतो आणि राकेश म्हणतो आपण सत्याच्या मार्गाने आहोत, आपला मार्ग आपण सोडायचा नाही, काहीही झालं तरीही आपण आपली बाजू सोडायची नाही. या घरातून ईश्वरीला हाकलून द्यायचं आणि लावण्याला या घरची सून बनवून आणायचं, हा आपला सत्याचा मार्ग आहे. हे ऐकून खरं तर मामीलाही भारी वाटतं. तेव्हा इकडे राकेशला सांगू लागते लावण्या, नाही मामीला सांगायला काहीच हरकत नाही आहे, म्हणजे तुम्हाला जे काय वाटतंय ते मामी तर आपल्याच प्लॅनमध्ये ना. तेव्हा लावण्य सांगू लागते की ओव्हरऑल या प्लॅन जो आहे, हा सगळा जो प्लॅन ठरलेला होता तो जिजचाच होता आणि जिजनेच मला सांगितलं त्या पद्धतीने मी वर्कआउट केलेला आहे. इकडे अर्णव विचार करत असतो. तेवढ्यातच अंजली सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असते की ईश्वरीने आज मनाचा एवढा मोठेपणा दाखवलेला आहे, ईश्वरीने जी गोष्ट केलेली आहे ना ती खरंच खूप मोठी आहे. कारण ईश्वरी जे करू शकते ते दुसरं कोणीच करू शकत नाही असं अंजली म्हणत असते. कारण लावण्याने एवढी मोठी गोष्ट केली तरीही ईश्वरीने सहजपणे तिला माफ करून टाकलेला आहे आणि तिच्या मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. हे ऐकून अर्णव म्हणत असतो हो ना ताई, खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही आणि मिस इंदोरने ती करून दाखवलेली आहे. कारण मिस इंदोर ग्रेट आहे असं अर्णव सांगत असतो. तेव्हा अंजली म्हणत असते तुला माहिती आहे का, म्हणजे तुझ्या लग्नाच्या आधी ना मला खूप काळजी वाटायची तुझं कसं होणार काय होणार, पण आता ना माझी सगळी काळजी मिटलेली आहे. म्हणजे बघ ना तू
जराही मला असं वाटतच नाही आहे. म्हणजे मला जी तुझी काळजी घ्यायला लागायची ती सगळी ईश्वरी घेते. त्यामुळं कुठल्या गोष्टी काय करायच्या, कशा करायच्या हे सगळा विचार करायची गरजच नाही पडत. कारण ईश्वरी तुझ्यासाठी जे करते ते अगदी योग्यच करते. त्याच्यामध्ये काहीच शंका नाही आहे असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो, म्हणजे तुला माहिती आहे का ताई, एक्झॅक्टली आता मिस इंदोरच्या बाबतीत तू जे वाक्य बोलतेस ना ते सगळे माझ्या डोक्यात आलेले होते. ते सगळे वाक्य तू बोललेली आहेस. कारण मिस इंदोर खरंच ग्रेट आहे. आज तिनं जे काही करून दाखवले ना ते खरंच मोठं आहे. असं म्हणत अंजलीबरोबर तो बोलत असतो. अंजली म्हणते, मी आजीला कळवलेलं आहे, पण तू ईश्वरीला काही ट्रीट वगैरे देणार आहेस की नाही? कारण एवढं मोठं तिनं काही केलेलं आहे आणि तू. तेव्हा तो म्हणतो की हां बघूया 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे. ती म्हणते बरोबर आहे, ASR ट्रीट देणार म्हणजे सगळं ग्रँड असणार आहे असं अंजली चिडवते. अर्णव आता ईश्वरीला शोधत येतो. ईश्वरी बाहेर बसलेली असते, काहीतरी काम करत असते. तेव्हा अर्णव येतो आणि तिला विचारू लागतो की मिसिंदर काय करतेस? तेव्हा मात्र ईश्वरी सांगू लागते की आपल्या घरामध्ये किती नोकर आहेत, कोणाचं काय चालतं, कोण काय करतं, या सगळ्या गोष्टी ना लिहून ठेवते. अर्णव म्हणतो, पण हे सगळं तुला करायची काय गरज आहे? तेव्हा मात्र ईश्वरी म्हणू लागते की आफ्टर ऑल या घरची मी सून आहे ना, तर हे मलाच करावं लागणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की बरं ते ठीक आहे, पण मला एक सांग की तुला काय आवडतं? आता ईश्वरी सांगू लागते तिला जे जे आवडतं ते. म्हणजे अर्णव तिला विचारतो, तुला शॉपिंगला जायला आवडतं का, तुला कुठे फिरायला जायला आवडतं का? तेव्हा ईश्वरी म्हणते की मी ना खादाड आहे, मला खायला आवडतं. आणि कसं आहे माहिती आहे का, ज्या गोष्टी मला खायला आवडतात ना त्या अगदी अशी गाडी काढायची, मस्त स्कूटरवर बसायचं आणि मस्त जाऊन खाऊन यायचं पाहिजे तसं. त्यातल्या त्यात कसं आहे माहिती आहे का, मला ना चायनीजच्या गाडीवर जाऊन चायनीज खायला खूप आवडतं. तेव्हा अर्णव म्हणतो, काय चायनीजच्या गाडीवर? तेव्हा ईश्वरी सांगते की हो, चायनीजमध्ये पण चायनीज एवढं चांगलं बनवत नसतील, एवढं चांगलं चायनीज त्या चायनीजच्या गाडीवर बनवलं जातं असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, काय नाही नाही, आपण एखाद्या 5 स्टार हॉटेलला जाऊया, तिथे जाऊन चायनीज वगैरे तसलं काही खायचं आहे ते खाऊया. कारण बाहेर गाडीवरती ते अनहायजेनिक असतं. ईश्वरी म्हणते की माझ्या नवऱ्याची गाडी हायजेनिकपासून अनहायजेनिकपर्यंत कधी पोहोचते तेच मला कळत नाही. आणि मग शेवटी आता ईश्वरी सोडून देते विषय. इकडे आता नम्रताचा फोन आलेला असतो. त्या दोघीजणी बोलत असतात. तेव्हा नम्रता म्हणते की मला ना एक कळत नाही आहे की अर्णव सर ना घरात पण बॉसगिरी करत आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही तू काही बोलायचं नाही, असं काही नाही आहे, नाहीत करत ते बॉसगिरी. तेव्हा नम्रता म्हणते, आता बघ ना तू, चायनीज खायला कोण 5 स्टार हॉटेलला जातं का? ईश्वरी म्हणते, हो बरोबर आहे, पण मी जाणार आहे माझ्या नवऱ्याबरोबर. मागच्या वेळेस नाही का त्यांनी माझ्यासोबत पाणीपुरी खाल्लेली गाड्यावरती, मग मी आता चायनीज खायला 5 स्टारला जाणार आहे. आता मात्र ईश्वरी अजिबात ऐकून घेत नाही. तिला खूप राग येतो. नम्रता मुद्दामच अर्णवबद्दल वाटेल तसं बोलत असते. आणि इकडे आता ईश्वरीला राग आलेला असतो हे नम्रताच्या लक्षात येतं. आणि म्हणूनच नम्रता शांतपणे तिचं पाहत असते की ही नक्की काय उत्तर देणार आहे, काय करणार आहे. ईश्वरी म्हणते की माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याबद्दल मी वाटेल ते बोललेलं मी ऐकून नाही घेणार आहे. जाणार आहे मी त्याच्यासोबत 5 स्टार हॉटेलला चायनीज खायला. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही बोलत आहेत. ईश्वरी म्हणते की सर आपण जाऊया 5 स्टार हॉटेलमध्ये चायनीज खायला. अर्णव म्हणतो की खरंच? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो खरंच सर. ईश्वरीने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ती तयार आहे 5 स्टार हॉटेलमध्ये चायनीज खायला. आणि मग मात्र लावण्या आता आलेली आहे आणि ती म्हणते की या ट्रीटची सगळी अरेंजमेंट मी करू का? मामा आणि अर्णव असतात. खरं तर अर्णव आणि मामा या दोघांचाही या लावण्यावरती काडी मात्र विश्वास नाही. परंतु जेव्हा मात्र लावण्य तिथे येते हे सगळं बोलत असते आणि आता अर्णव तिच्याकडे पाहत असतो आणि इकडून राकेश. अर्णव म्हणतो ठीक आहे कर. आता त्या दोघांनाही अर्णवने चांगलंच अंधारात ठेवलेलं आहे आणि सांगितलंय की कर तयारी, तुला करायची आहे तर. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही स्कूटीवर बसून निघालेले आहेत. ईश्वरी गाडी ड्राईव्ह करत आहे आणि अर्णव तिच्याबरोबर पाठीमागे बसलेला आहे. गाडी स्टार्ट केल्याबरोबर अर्णव ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवतो. ईश्वरी मागं फिरून पाहते आणि पुन्हा अर्णवला म्हणते की सर ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं आहे. आता मात्र अर्णव ईश्वरीकडे पाहत राहतो आणि मग दोघंही मस्त आता स्कूटरवरून चायनीज खायला निघालेले असतात. आता ईश्वरी आणि अर्णव यांचं ठरलेलं असतं की एखाद्या 5 स्टार हॉटेलला जायचं आहे.
पण समोर चायनीजची गाडी बघून अर्णव ईश्वरीला म्हणतो की थांबव थांबव, इथे थांबव गाडी. ईश्वरीला कळतच नाहीये की अर्णव सर हे असं काय बोलतायत. मग मात्र ईश्वरी गाडी थांबवते आणि समोर पाहते तर तिला धक्का बसतो. म्हणजे अर्णवने ईश्वरीची इच्छा पूर्ण करत ईश्वरीला चायनीजच्या गाडीवरती चायनीज खायला आणलेला आहे आणि लावण्य आणि राकेश या दोघांचाही प्लॅन फ्लॉप केलेला आहे. तर आता अर्णव आणि ईश्वरी यांची ही रोमॅन्टिक डेट कशी होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.